नमस्कार, मी यशोदीप शेटे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी टॉक या शो मध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचं प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी आणि आपल्या समवेत आहेत केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे एचओडी डॉक्टर मिसाळ सर। नमस्कार। तर सर, तुमचं सुरुवातीला आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत। सर, ज्या पद्धतीने आपण ऐकतोय की महाराष्ट्रामध्ये खूप कमी केमिकल इंजिनिअरिंगचे डिपार्टमेंट असलेले कॉलेजेस आहेत आणि त्यातील एक सर्वात जुनं, बऱ्यापैकी जुनं म्हणजे अगदी 1983-84 पासूनचा इतिहास असणारं एक चांगलं असं कॉलेज ज्याला आपण एक ब्रँड म्हणू शकतो ते म्हणजे प्रवरा। या कॉलेजच्या केमिकल इंजिनिअरिंग बद्दल आपण काय बोलाल? यस, नक्कीच। तर आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की केमिकल इंजिनिअरिंग हे पुणे विद्यापीठाअंतर्गत सुरू झालेले सर्वात पहिले डिपार्टमेंट आहे आणि हे प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1983 साली सुरू झाले, जे आदरणीय पद्मभूषण डॉक्टर खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हे जे काय एज्युकेशनल टेक्निकल एज्युकेशन हब येथे सुरू झाला। त्या माध्यमातून ग्रामीण मुलांना येथे टेक्निकल शिक्षणाच्या आणि तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या। तर केमिकल इंजिनिअरिंग विभागाच्या संदर्भात सांगायचं ठरलं तर केमिकल इंजिनिअरिंगची वैशिष्ट्य अशी आहे की आमच्याकडे जी फॅकल्टी आहे ती ही सगळी एक्सपिरियन्स आणि क्वालिफाईड फॅकल्टी आहे। आमचे ॲकॅडमिक रिझल्ट जर पाहिले तर आता मागच्या वर्षी जर रिझल्ट घेतला तर यामध्ये 60 विद्यार्थी पास झाले, ज्यापैकी 50 विद्यार्थी हे डिस्टिंक्शनमध्ये आणि राहिलेले 10 विद्यार्थी हे फर्स्ट क्लासमध्ये पास झाले। तसेच मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आत्तापर्यंत 40 विद्यार्थी हे विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये म्हणजे अव्वल यादीमध्ये हे नामांकन त्यांचं झालं आहे आणि मागच्या वर्षीच्या रिझल्टमध्ये 7 विद्यार्थी हे टॉप 10मध्ये पुणे विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये टॉप 10मध्ये होते आणि पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थीसुद्धा हा आपल्याच डिपार्टमेंटचा होता। एक्सलंट, यस यस। तर एक्सलंट रिझल्ट ही आपल्या डिपार्टमेंटची केमिकल डिपार्टमेंटची परंपरा आहे। तसेच दुसरं वैशिष्ट्य असं आहे की AICTE अंतर्गत जे वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी फंडिंग होते तर यामध्ये आतापर्यंत आपण जवळजवळ 50 ते 55 लाखाच्या फंडिंग वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मिळवले आहे, ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅब डेव्हलपमेंट। आता इंजिनिअरिंग एज्युकेशनसाठी महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे लॅबोरेटरी आणि रिसर्च। तर ह्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मशिनरी इक्विपमेंट जे आहे हे डेव्हलप करण्यासाठी त्यात जे प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण फंडिंग मिळवलेली आहे, हे केमिकल इंजिनिअरिंगचं वैशिष्ट्य आहे। नंतर पुढचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की इंटर्नशिप। आम्ही इंटर्नशिप ही 3rd इयरच्या आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी केली आहे, ज्यामुळे त्यांना प्लेसमेंट मिळाला। तसंच इंडस्ट्रियल जे ऑपरेशन्स आहे, थिअरीमध्ये त्यांनी जे कन्सेप्ट शिकलेले आहे त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन समजून घ्यायला त्याची मदत होती। तर 100% इंटर्नशिप आणि 100% प्लेसमेंट मला सांगायला अतिशय चांगलं म्हणजे आनंद होत आहे की मागच्या 3 वर्षापासून 100% प्लेसमेंट ही केमिकल इंजिनिअरिंगने हे उद्दिष्ट साध्य केलेलं आहे। क्या बात आहे सर। यस। नाही, आता मला सॉरी सर, मी तुम्हाला इंटरप्ट करतोय, परंतु आज आपण मार्केटमध्ये बघतो की भरपूर ठिकाणी बोलतात अरे गल्लोगल्ली इंजिनियर झाले, कुठे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता, असं बोलणारे आपण भरपूर जण ऐकतो। परंतु तुम्ही हे ऑन कॅमेरा स्टेटमेंट देतायत की केमिकलचे आपले 100% विद्यार्थी प्लेसमेंट झाले। यस, ॲब्सोल्युटली। मग याचं नेमकं गुपित काय? असं प्रवरेकडे अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे आज मार्केटमध्ये कुठेही इंजिनियर 100% प्लेसमेंट भेटत नसताना प्रवराच केमिकलच्या ब्रँचमध्ये 100% प्लेसमेंट कशी देते बॉ? येस, तर हा खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही। तर ॲक्च्युली आम्ही मुलांना अगदी फर्स्ट इयरपासूनच त्यांचे सॉफ्ट स्किल कोर्सेसमध्ये, ज्यामध्ये त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, ॲप्टिट्यूड याची प्रॅक्टिस करून घेतो। फर्स्ट इयर, सेकंड इयर, 3rd इयर आणि लास्ट इयरला वेगवेगळे सेशन्स कॅरी आउट होतात, ज्यामधून विद्यार्थी हा एम्प्लॉयेबल कसा होईल याची दक्षता घेतली जाते। तसेच एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे आमचे माजी विद्यार्थी, जे ॲल्युमिनाय सपोर्ट जे म्हणतो आपण, की आमचे जे माजी विद्यार्थी आहे जवळजवळ आता 83 पासून कॉलेज आहे, 87ला पहिली बॅच बाहेर पडली, म्हणजे जवळजवळ 38 बॅचेस आत्तापर्यंत बाहेर पडल्या। तर आपले पासआउट विद्यार्थी जे आहे जगाच्या सर्व देशांमध्ये सर्व नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत आणि ज्यांचा खूप मोठा सपोर्ट आपल्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी, इंटर्नशिपसाठी, प्रोजेक्टसाठी होत आहे आणि हे अतिशय ते आनंदाने, आवडीने आणि विशेष लक्ष देऊन हे ॲल्युमनाय आपल्याला सपोर्ट करतात, भाग घेतात।
आणि आदरणीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही ॲल्युमिनाय असोसिएशन बॉन्डिंग आहे, ही एकदम खूप छान तयार झाली आहे, ज्यामध्ये आत्ताची जे टीचिंग लर्निंग प्रोसेस आणि ॲल्युमिनायचं इंटरॅक्शन याचा एक छान रॅपो एक तयार झालेला आहे, ज्यामुळे प्लेसमेंटला खूप मोठी चालना मिळालेली आहे. बरोबर. तसेच इतर इंडस्ट्रीला काय रिक्वायरमेंट आहे यासाठी वेगवेगळ्या आपण ॲक्टिव्हिटीज घेतो, ज्यामध्ये ज्या अंतर्गत सॉफ्टवेअर वेगवेगळ्या मुलांना सॉफ्टवेअरचं नॉलेज आहे असावं त्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन कोर्सेस. तसेच अजून एक मला सांगावंसं वाटतं की मुंबई IIT सोबत एक संलग्नता करार करून आम्ही फॉस म्हणजे फ्री ऑनलाईन सॉफ्टवेअर ट्रेनिंग हे कोर्सेस विद्यार्थ्यांना म्हणजे फ्री उपलब्ध करून दिले आहे, ज्याचं सर्टिफिकेशन त्यांच्या म्हणजे प्लेसमेंटसाठी हेल्पफुल आहे, उपयुक्त आहे. तर हे ॲल्युमिनाय सपोर्ट आणि मुलांना दिलेली ट्रेनिंग त्यामुळे ते एम्प्लॉयबल होतात. तसेच अजून एक महत्त्वाचा उपक्रम आम्ही सुरू केला आहे की ती म्हणजे प्री प्लेसमेंट ॲक्टिव्हिटीज. ज्या कंपनीचं ड्राईव्ह असेल त्या कंपनीबद्दल विद्यार्थ्यांना अवेअरनेस म्हणजे त्याची माहिती सांगितली जाते, त्याच्या रिलेटेड जे बेसिक कन्सेप्ट आहे हे पुन्हा त्याची रिव्हिजन घेतली जाते आणि माझी विद्यार्थ्यांच्या मदतीने मॉक इंटरव्ह्यूज म्हणजे इंटरव्ह्यू कसा द्यायचा याची प्रॅक्टिस करून घेतली जाते, ज्याद्वारे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि इंटरव्ह्यू ते क्रॅक करून प्लेस होतात. वाव, व्हेरी नाईस सर, थँक्यू सो मच. ज्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल नक्कीच या सर्व गोष्टींचा आमच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा मिळेल. आणि मलाही तुम्हाला सांगायला आवडेल मित्रांनो, ज्या पद्धतीने आशिया खंडातील पहिला सहकारी तत्वावरती साखर कारखाना आदरणीय विठ्ठलरावजी विखे पाटील यांनी उभारला, त्यानंतर बाळासाहेबजी विखे पाटील यांनी हे प्रवरा शिक्षण संस्थेसारखं एक असं वटवृक्ष या ठिकाणी उभारलं ज्याच्या पारंब्या आज वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये पसरल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये 1984च्या ब्रँचमधील विद्यार्थी अगदी पठारे सरांचं जरी उदाहरण घेतलं तर ते आज कॅलिक सारख्या कंपनीमध्ये COO म्हणून हायर पोझिशनवरती काम करतायत. आणि त्यानंतर आपले ड्राईव्ह आज चालू आहे. एक्झॅक्टली. आणि त्याच सोबत आपले माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील तेही आता याला एक चांगल्या पद्धतीने रन करताय. आणि आपल्या सर्व युवक वर्गाचे आणि विद्यार्थ्यांचं एक प्रेरणास्थान असणारे सुजय दादा विखे पाटील सुद्धा ह्या सर्व विद्यार्थ्यांना गायडन्स करताय. आणि त्यांच्याच मार्गदर्शनातून जर अशा पद्धतीने असेच विद्यार्थ्यांसारखे हिरे जर भविष्यामध्ये भेटत असतील तर त्याचं एकमेव शिक्षण संस्था म्हणायला हरकत नाही, ती म्हणजे फक्त प्रवर आहे. तेव्हा मित्रांनो, जर तुम्हाला कधीही कोणत्याही ॲडमिशन रिलेटेड किंवा कॉलेजच्या माहिती रिलेटेड माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. अधिक माहितीसाठी खालील नंबर दिलेला आहे. धन्यवाद.